सलाम बंधू भगिनींनो, मी रेव्हरंड एस जोगळेकर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये तुम्हाला आजच्या या शास्त्राभ्यासामध्ये मनपूर्वक तुमचं स्वागत करतो. मागच्या सत्रापासून आपण येशूच्या जन्माबद्दल शास्त्राचा अभ्यास करत आहोत. हा अभ्यास थेट नाताळापर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मागे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. येथपर्यंत हा अभ्यासक्रमात आपण जाणार आहोत. मागील सत्राच्या मालिकेमध्ये पहिलेच सत्र असून देखील बऱ्याच लोकांनी याला लाईक केलेले आहे, त्यांना आवडलेलं असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे पुष्कळशा ख्रिस्त लोकांनी देखील त्याला लाईक केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय हा कार्यक्रम यशस्वी झाला नसता आणि म्हणून मी देवाला सगळ्या प्रकारचं श्रेय देतो आणि त्याचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे आपला कार्यक्रम पुढे चालवूया. त्याचप्रमाणे हा अभ्यासक्रम आपणाला आवडला त्याबद्दल लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि लोगोस या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आजचा हा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम आपण 3 भागामध्ये करणार आहोत. पहिला भाग जो आहे हा एदेनाचा भाग आहे. एदेन याचा उल्लेख कोणत्या ठिकाणी कसा करण्यात आला तो पाहू. त्याच्यामध्ये परमेश्वराने आदामाला ठेवलेला आहे, येथे आपण पाहूया. त्याच्यानंतर परमेश्वराने आदामाबरोबर केलेला सगळ्यात पहिला करार जो आहे, ऐतिहासिक करार आहे, तो देखील एदेनामध्येच केलेला आहे. त्याचप्रमाणे तिसरा भाग जो आहे हा आदामासाठी अनुरूप अशा प्रकारचा एक व्यक्तिमत्व तयार करण्याचं परमेश्वराने ठरवलेलं होतं आणि त्याला स्त्री असं नाव दिलेलं होतं. त्यामुळे एदेन बाग, परमेश्वराने केलेला करार आणि स्त्रीची निर्मिती अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम असणार आहे. चला तर मग एदेनाबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती करून घेऊया. मी तुमच्यासाठी वाचतो. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि तीत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले. उत्पत्ती याचा 2रा अध्याय आणि 8वं वचन. त्या व्यतिरिक्त त्याला निवड करण्याची संधी देखील परमेश्वराने दिलेली असल्यामुळे परमेश्वराने त्याला जो करार करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपल्याला पुढे पाहता येईल. परंतु पवित्र शास्त्रामध्ये एदेन या शब्दाचा सर्वात पहिल्यांदा उल्लेख हा याच ठिकाणी या वाक्यामध्ये करण्यात आलेला आहे. ही बाग देवाने पूर्वेस लावली होती. प्राचीन काळी बाबिलोनच्या सपाट भूभागाला एदेन हे नाव देण्यात आलेलं आहे. जुन्या करारामध्ये देखील पुष्कळ ठिकाणी एदेनाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आता काईन जेव्हा परमेश्वरापासून निघाला तेव्हा पूर्वेस नाद देशात त्याने वस्ती केली. एदेनाच्या पूर्वेस अशा ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे. उत्पत्ती 4था अध्याय 16 वचन. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक. हा यशया याचा 37वा अध्याय 12 वचन. 2 राजे 19वा अध्याय याचा 12 वचन. पहा, परमेश्वराने सियोनाचे सांत्वन केले. त्याचे राजे एदेनासारखे होते. यशया 51 3 वचन. यहेजकेलच्या पुस्तकात देखील एदेनाच्या बाबतीमध्ये पुष्कळसे उल्लेख करण्यात आले आपल्याला पाहायला मिळतं. देवाचा बाग एदेन, यात तू होतास. यहेजकेलचं पुस्तक 28वा अध्याय आणि 13 वचन. मी त्याला असंख्य फांद्या फुटू देऊन एवढे सुंदर केले होते की देवाच्या एदेन बागेतील सर्व झाडे त्याच्या हेवा करीत असत. 31वा अध्याय 9वं वचन. तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व वृक्ष. 31वा अध्याय 16वं वचन. तू वैभवाने, मोठेपणाने एदेनातल्या वृक्षापैकी कोणाच्या तोडीस आहेस. 31वा अध्याय याचा 18वं वचन. त्याचप्रमाणे योएलने देखील एदेनाचा उल्लेख आपल्या
पुस्तकात केलेलं आहे. त्यांच्या पुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे असा योएलने उल्लेख केलेला आहे. 2 अध्याय 3 वचन. बेथ एदेनाचा राजवेत्रधारी यांचा निपात करीन. आमोसचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 5 वचन. अशा प्रकारे एदेनाबद्दल आपण अगदी थोडक्यामध्ये माहिती करून घेतलेली आहे. आता याच एदेनामध्ये काय घडलेलं आहे ते बघूया. दुसरा भाग जो आहे परमेश्वराने मानवाबरोबर केलेला पहिला करार, हा जो दुसरा विषय आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. परमेश्वर देवाचा एदेनातील मानवाबरोबर पहिला करार. देवाने स्वतःच निर्माण केलेला म्हणजे घडलेल्या मनुष्याला बागेत ठेवलेले होते आणि हा जो करार आहे हा मानवी इतिहासातील सगळ्यात पहिला करार असा मानण्यात येत आहे. अशाच प्रकारे परमेश्वराने निरनिराळ्या कालावधीमध्ये संपूर्ण शास्त्रात जवळजवळ 7 करार केलेले असल्याचे लोक मानतात. पण आता या ठिकाणी आपण पाहूया, देवाने स्वतःच निर्माण केलेला मनुष्य तो या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्याच्याबरोबर हा करार करत आहे. तू बागेतील कोणत्याही प्रकारच्या झाडाचं कोणत्याही प्रकारचं फळ यथेच्छ खा, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको. अशा प्रकारचा हा कराराचा पहिला भाग आहे. 2 अध्याय 17 वचन याचा पहिला भाग. या ठिकाणी परमेश्वराने आदामाला निक्षून सांगितलेलं आहे की बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको. आणि त्याच्या बाबतीमध्ये पुढं काय म्हटलेलं आहे पहा, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्याच दिवशी तू खास मरशील. 2 अध्याय 17 वचन याचा ब हा भाग म्हणजे पहिल्या भागामध्ये परमेश्वराने त्याला सांगितलेलं आहे की तू बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं जे फळ आहे ते खाऊ नको आणि ज्या वेळेला त्याचं फळ तू खाशील त्यावेळेला तू खास मरशील. म्हणजे करार केलेला आहे आणि तो मोडल्यानंतर कोणत्या प्रकारची शिक्षा किंवा शासन परमेश्वर त्याला करेल हेही त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. आता आपण पाहूया तिसरा जो भाग आहे, हा तिसरा भाग आहे स्त्रीची निर्मिती. आता या स्त्रीच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपल्याला आदाम जो आहे ज्याला बागेमध्ये ठेवण्यात आलेला आहे त्या आदामाची मनस्थिती काय आहे याकडे पाहिल्यानंतर परमेश्वराने त्याच्यासाठी एक अनुरूप अशा प्रकारचा जोडीदार आणलेला आहे. परंतु त्याचा जो भाग आहे हा आदामाचा एकाकीपणा हा पहिला भाग आपण पाहूया आणि नंतर स्त्रीची निर्मिती केली हा दुसरा भाग त्याच्यातलाच हा आपण नंतर पाहूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 2 अध्याय 18व्या वचनापासून तर 23 या भागापर्यंत हे शीर्षक देण्यात आलेलं आहे. प्रथम देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, नंतर देवाने मनुष्य निर्माण केला, त्याला राहण्यासाठी एदेन ही सुपीक जमीन असलेली बाग दिली, त्याला खाण्यापिण्यासाठी सुंदर फळे दिली, तसेच मशागत आणि देखभाल करण्यासाठीचं हे काम देखील त्याला दिलेलं आहे. शेवटी देवाच्या लक्षात हे आले की त्या स्वहस्ते घडलेल्या जमिनीवरील प्रथम पुत्र हा एकाकी जीवन जगत आहे. अनेकदा परमेश्वराने कदाचित पाहिलं असेल की हा मनुष्य जो आहे आदाम जो आहे हा कदाचित प्राण्यांच्या बरोबर बोलत असेल किंवा स्वगत बोलत असेल की चला आपण या झाडाचे फळ खाऊ, किंवा तो म्हणत असेल की अरे किती सुंदर फूल आहे हे, किती सुंदर मासे आहेत हे. तो स्वगतच बोलत आहे आणि अशा रीतीने परमेश्वराला वाटलं की हा जर अशाच रीतीने राहिला एकाकी तर मग तो स्वतःशी बोलत राहील किंवा प्राण्यांशी बोलत राहील किंवा झाडांशी बोलत राहील. ते प्राणी त्याच्याशी परत बोलणार नाहीत किंवा ते झाडं बोलणार नाहीत, परंतु हा
त्या ठिकाणी बोलत असलेला परमेश्वराने पाहिला असावा. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की मनुष्य एकटा असावा हे त्याच्यासाठी बरोबर नाही. मग परमेश्वर बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप असा सहाय्यक मी करेन. 2 अध्यायाचा 18वं वचन. आणि मनुष्याचं एकाकीपण संपवण्यासाठी त्याच्या अनुरूप सहचारिणी असणे अत्यंत गरजेचं आहे असं त्याला वाटलेलं आहे. आणि तो म्हणतो की आता ही जी सहचारिणी आहे ही प्रत्येक परिस्थितीमध्ये त्या मनुष्याबरोबर किंवा आदामाबरोबर जडून राहील अशा प्रकारची ती परिस्थिती आहे. परमेश्वराने सगळे प्राणी आदामासमोरून नेलेले आहेत, परंतु तिथे म्हटलेलं आहे की या सर्व प्राण्यांच्या मधून, पक्ष्यांच्या मधून, निरनिराळे जे कोणी जीवधारी आहेत त्यांच्यामधून या आदामाला स्वतःची जी अनुरूप अशा प्रकारचे जे व्यक्तिमत्व पाहिजे होतं ते मिळालेलं नाही. त्यामुळे देवाने काय केलेलं आहे पहा, आदामाच्या अर्थात डावीकडील असं काही लोक म्हणतात फासळीपासून ही स्त्री घडवलेली आहे. परमेश्वर आपल्याला माहीत आहे की परमेश्वर देवाने सगळे प्राणीने त्याच्या पुढून घालवले, त्यांच्यामध्ये त्याला काही स्वारस्य वाटलं नाही. मग परमेश्वर देवाने मनुष्याला म्हणजे आदामाला गाढ झोप दिलेली आहे. अर्थात आपल्याला आजकाल माहीत आहे की एखादं ऑपरेशन, मेजर ऑपरेशन करायचं असेल तर मग आपल्याला अनॅस्थेशिया देतात किंवा लोकल अनॅस्थेशिया देखील देतात. आणि ऑपरेशन करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची जाणीव होत नाही किंवा दुखत नाही किंवा दुखापत होत नाही, परंतु डॉक्टर लोक ते ऑपरेशन सहज करून टाकतात. अशा रीतीने या ठिकाणी कदाचित परमेश्वराने या आदामाला गाढ झोप दिलेली आहे असं म्हटलेलं आहे. आणि तो झोपलेला असताना त्याच्या फासळीमधून एक फासळी काढून घेतलेली आहे. आपल्याला माहिती आहे की हा जो पिंजरा आहे आपल्या छातीचा, हा पिंजरा हा दोन्ही बाजूला काही काही फासळ्या आहेत आणि त्या फासळ्यांच्या मध्ये निरनिराळ्या प्रकारचे दुसरे अवयव आहेत. आणि कदाचित पुष्कळ लोक असं म्हणतात की स्त्रीला डाव्या बाजूला ठेवतात आणि म्हणून परमेश्वराने डाव्या बाजूने एक फासळी काढली आणि त्या फासळीमधून एक सुंदर अशा प्रकारची स्त्री निर्माण केली. आणि म्हटलेलं आहे की वचन 21 आणि त्याचा पहिला भाग, मनुष्याच्या शरीरावर परमेश्वराने केलेला हे मेजर ऑपरेशन आहे. आणि परमेश्वराने तिला आदामाकडे नेलेला 21वा अध्याय हा ब भाग. त्याच्यानंतर आपण पाहूया, देवपिता आपल्या मुलीला म्हणजेच आपल्या स्त्रीला जणू काही आदामाकडे नेत आहे. आणि आजवर हीच प्रथा आपण पाहतो. आपल्या सर्व प्रकारचे जे काही विवाह होतात त्या विवाहाच्या वेळेला हा जो नवरा मुलगा आहे तो अगोदरच जाऊन खुर्चीत बसलेला असतो, त्याच्या पाठीमागं त्याचा करवला बसलेला असतो, परंतु डावी जी काय खुर्ची आहे ती रिकामी असते आणि तो मनुष्य जो आहे तो वधू येण्याची वाट पाहत असतो. आणि तिचा पिता, तिचे वडील तिला घेऊन येत असताना संपूर्ण जे लोक आहेत त्या चर्चमध्ये ते लोक उभे राहतात तिच्या स्वागतासाठी, तिच्या सन्मानासाठी. आणि हीच प्रथा आजपर्यंत देखील चालत आलेली आहे. अशा रीतीने म्हटलेलं आहे की परमेश्वर हा त्या ठिकाणी आदामाचा पण पिता आहे आणि त्या नवरीचा पण पिता आहे. एका बाजूला तो बाप आहे आणि दुसऱ्या बाजूला तो सासरा म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. तर ज्या वेळेला आदामाने या स्त्रीला पाहिलेलं आहे त्यावेळेला तो काय म्हणतो की त्याला अत्यंत आनंद झालेला आहे. आणि त्या आनंदामध्ये तो काय म्हणतो, आता मात्र माझ्यातले हाड व मांसातले मांस असा ती आहे, हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवलेली आहे. आता नर व नारी या शब्दांचा जो वापर आहे तो पहिल्या अध्यायातील 27व्या वचनामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तेच शब्द या ठिकाणी देखील म्हणजे 2 अध्याय 23व्या वचनामध्ये वापरण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, आज आपण येथेच थांबूया. पुढील सत्रामध्ये आपली पुन्हा भेट होईल.
त्यामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते विषय आहे सर्प, देवाचा शाप, एदेनातून हकालपट्टी या विषयांच्यावरती आपण अभ्यास करणार आहोत. आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. देव तुमच्याबरोबर असो. आमेन.